नमस्कार. आज काय आहे? गतहारी अमावस्या. म्हणजे आपण जे मांस मच्छी जे लोक खातात त्यांनी आजपासून त्याला थांबवावं आणि पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात करून पुढच्या आयुष्याच्या गतीला लागावं, यासाठी गतहारी अमावस्या आहे. पण या गतहारी अमावस्याची आपल्या मराठी लोकांमध्ये गटारी अमावस्या का बरं झाली असेल? त्याचं कारण असं आहे की जे लोक आजपासून श्रावण सुरू होणार, घरामध्ये नॉनव्हेज खायला मिळणार नाही, त्यामुळे आज बेदम दारू प्यायची आणि गटरात लोळेपर्यंत दारू प्यायची आणि नॉनव्हेज खायचं. तेव्हापासून त्या लोकांना म्हटलं गेलं असेल की हा दारू पिऊन गटरात लोळला म्हणजे गटारी अमावस्या. तेव्हापासून नाव पडलं की गटारी. म्हणजे एखादं जेव्हा फनी नाव कुठल्या पण गोष्टीचं होतं ना, त्यावेळेला ते जास्त प्रचलित होतं. त्यामुळे लोक म्हणतात की गटारी अमावस्या. पण खरं तर गटारी अमावस्या आपल्या धर्मामध्ये असा कुठेच उल्लेख नाही आहे. गतहारी अमावस्या असा आहे. हा पवित्र श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीचा एक दिवस आहे, अमावस्या आहे. आणि खास करून अमावस्या महिन्यातली जेव्हा पण येते ती आपल्या पितृंसाठी समर्थ असते. म्हणजे पितृंसाठी दारामध्ये दिवा लावायचा किंवा तांदूळ ठेवून तांदळावरती कापूर जाळायचं किंवा आपण लोट्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी आपल्या पितरांसाठी आपल्या उंबऱ्यामध्ये उंबऱ्याच्या उजव्या भागाला ठेवायचं. म्हणजे असे सगळे आपण आधी विधी करत होतो. आता काही ते होत नाही. आता जमाना इतका मॉडर्न झाला आहे. पण आपण जरी किती मॉडर्न झालो असो तरी आपल्याला धर्मांचं ज्ञान असलं पाहिजे, किंवा ज्यांच्याकडे धर्माचं ज्ञान आहे त्यांच्याकडचं धर्माचं ज्ञान आपण आपल्या मुलांपर्यंत, आपल्या परिवारांपर्यंत, बहिणींपर्यंत, म्हणजे भातानी मुलांची नजर उतरून काढावी. अमावस्याला आपण खास लहान मुलांची नजर उतरून काढतो किंवा मोठ्यांचीही काढतो किंवा जे आजारी असतात त्यांचीही काढतो. तर आज खास करून भाताने लहान मुलांची नजर उतरून काढायची. तो भात कुत्र्याला खायला द्यायचा किंवा कुठेही चार रस्त्यावर नेऊन टाकायचा, असं आपल्याकडे थोडंसं विधान केलं जातं. त्यामुळे आजचा दिवस हा गतहारीचा आहे, तर गटारीचा नाही. जे लोक नॉनव्हेज खातात, हो ते लोक खाऊ शकतात आणि खाऊन आजचा दिवस, यानंतर पूर्ण श्रावण महिना इतका पवित्र, इतका पावन, इतका सुंदर महिना आहे. खरं तर श्रावण महिना हा पाळणं खूप जास्त गरजेचं आहे नेचरसाठी सुद्धा. कारण काही पक्षी प्राणी असे आहेत जे फक्त श्रावणामध्ये मीटिंग करतात, म्हणजे श्रावणामध्ये प्रजनन करतात. त्यामुळे जे मासे आहेत किंवा ज्या कोंबड्या आहेत ते आजारी पडतात. मासे जे आहेत ते प्रजनन करतात. त्यामुळे त्यांना त्यांना त्यांचं आयुष्य जगून द्यावं ह्यासाठी सुद्धा एक मानव बनून थोडंसं आपण ह्या जीवजंतू जनावरांवरती दया करून त्यांना जगण्याची एक संधी द्यावी, ह्यासाठी हा श्रावणचा पावन महिना आपण खूप पवित्रतेने पालन केलं पाहिजे. अजिबात काही नॉनव्हेज, कुठलाही पक्षी, कुठलाही जीवहत्या न करता महादेवाच्या नावावरती, हनुमानाच्या नावावरती हा महिना अर्पण करावा. धन्यवाद.